स्ट्रॉंग कुठल्या कॅन्डिडेटचे स्ट्रॉंग पण असू शकते, पण इलेक्शन कमिशन इंडियाच्या सूचनान्वये तो आम्ही शेअर नाही करू शकणार. माहिती इलेक्शन क्रिटिकलची यादी देतो. अच्छा, क्रिटिकलची यादी देता येणार नाही, तर हे शेअर नाही करू शकतो. आणि ते मतदान जास्त झालेले आहे 75%, तो पण क्रिटिकल मध्ये आहे. जास्त का झालं चांगली टिप्पणी त्यांनी तयार केली. सर आता सोशल मीडियावरती पण आम्ही काय करत आहे, ऑफलाईन सिस्टम सेटअप केलं आहे की कुठल्याही पतसंस्थांना काही कॅश ट्रान्सफर करायचे तर त्याचे ऑथरायझेशन लेटर तुम्हाला असला पाहिजे आणि आमची SST ला तुम्ही करवा. तो ऑलरेडी आम्ही तो सिस्टम आता सेटअप करत आहे, संध्याकाळीपर्यंत तो पण सेटअप होऊन गेला आमच्या. दॅट विल नॉट बी एन इश्यू. कॅश किती बाळगायची मर्यादा जवळ वैयक्तिक माणसाला 50,000. त्याबद्दल मी सांगून देतो, 50,000 पेक्षा जर कमी कॅश आहे तर कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे. 50,000 पेक्षा जास्त आणि 10 लाखच्या आतमध्ये जर कॅश आहे, 50,000 to 10 लाख जे आपल्याकडे कॅश आहे ते SST चेक करेल आणि त्यामध्ये जर SST ला असं वाटलं की कुठल्या प्रकारच्या क्राईम नाही होत आहे किंवा कुठल्याही कॅन्डिडेट आणि कुठल्याही पार्टीशी निगडीत नाही आहे कॅश, तो त्यांना हे सोडून देईल. ठीक आहे, दे विल नॉट सीज द कॅश. बट जर त्यांना वाटलं की यामध्ये कुठल्या क्राईमच्या इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा हे कुठल्या पार्टीशी संबंधित आहे तर ते कॅश सीज करेल, पंचनामा व्हिडिओग्राफी करून तो पोलीस ठाण्याला जाईल आणि त्यानंतर पुढील कारवाई होईल. आणि 10 लाखचे वर जर कॅश आहे तर ते जर कमिशन ऑफ क्राईम आहे किंवा कॅन्डिडेटची कुठल्याही कॅन्डिडेट या पार्टीशी संबंधित आहे तर तोच प्रोसेस आहे, सीज होईल, व्हिडिओग्राफी होईल, पंचनामा होईल आणि पोलीस स्टेशनकडे करून जातील. त्यामध्ये एक एक्स्ट्रा असा तरतूद आहे की इन्कम टॅक्सला इन्फॉर्म करायची. जर कुठल्याही प्रकारच्या त्यांना संशय नाही आहे अपराधच्या तरी सुद्धा त्याने इन्कम टॅक्सला इन्व्हॉल्व करायचे जर 10 लाख पेक्षा जास्त कॅश असेल तर. हा प्रकार असा तरतूद आहे. त्यामध्ये सोशल मीडिया पण कव्हर्ड आहे. आता सोशल मीडियामध्ये 2 प्रकारचे हे आहे. नंबर 1 एक आहे की कॅन्डिडेटनी स्वतः कुठल्या एजन्सी किंवा कुठल्या माणसाला नेमलाय की तुम्ही सोशल मीडियामध्ये माझ्या प्रचार प्रसिद्धी करा. त्याबद्दल त्यांना नॉमिनेशन जेव्हा ते भरतील ना त्याबद्दल त्यांना माहिती द्यावी लागेल आणि ते सगळे त्यांचे इलेक्शन एक्सपेन्सेस मध्ये जुळेल. आता दुसरा प्रकार आहे की कोणी स्वतःने कुठले कॅन्डिडेटचा प्रचार करत आहे, त्यामध्ये आम्ही कॅन्डिडेटला विचारणार की हे तुमच्या परवानगीने तुमचा प्रचार करत आहे काय, हा ना. जर त्यांनी सांगितलं की माझ्या परवानगीने करत आहे तर दॅट विल बी ऍडेड इन इलेक्शन एक्सपेन्सेस. पण त्यांनी कॅन्डिडेटने स्वतः सांगितलं की मला माहितीच पण नव्हतं स्वतःनी प्रचार करत आहे तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, फाईनमेंटच्या तरुण त्यांच्यावर करू. इलेक्शन म्हणलं की आणि युट्यूबच्या फेसबुकच्या सगळे जे रेट ठरले आहे ते सगळे इलेक्शन एक्सपेन्सेस मध्ये ते जुळून, हा ना. त्यामुळेच नॉमिनेशन भरताना त्याने पूर्ण त्यांची सोशल मीडिया अकाउंटची माहिती द्यावी लागेल. सर इलेक्शन म्हणलं की पैशाचा अपव्यय होतो किंवा पैशाची उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असते, तर ह्या इलेक्शन पिरियडमध्ये एका कॅन्डिडेटला किंवा एका उमेदवाराला किती कॅश जवळ बाळगता येते आणि किती कॅश ट्रान्सफर होणार आहे? आणि आता बऱ्यापैकी उमेदवारांच्या किंवा राजकीय लोकांच्या स्वतःच्या बँक आहेत. खर्ची मध्ये एक उमेदवाराला लोकसभामध्ये 75 महाराष्ट्रामध्ये 95 लाख आहे, बरोबर. आता त्यामध्ये कसं आहे की यावेळी कॅश सीझर वर, हा ना, मनी पॉवर कंट्रोल केल्यावर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा खूप भर आहे. त्यामुळे आमचे जे फ्लाइंग स्क्वॉड टीम आहे ना त्यामध्ये 46 सेटअप केलं आहे. स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम आमचे 48 आहे, हा ना. आणि जेवढे स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम आहे फ्लाइंग मतलब तरतूद असं आहे की फ्लाइंग स्क्वॉड तुमचे जे आहे ते आचारसंहिता जेव्हा डिक्लेअर झाला त्या दिवशीपासून ऍक्टिव्हेट होईल, तर आता आमचे सगळे ऍक्टिव्हेटेड आहे. स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम आमचे डेट ऑफ नोटिफिकेशन पासून ऍक्टिव्हेट होतात, 12 एप्रिल पासून ते ऍक्टिव्हेट होतात. प्रत्येक स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमचे जे पॉईंट आहे ते 40 जे पॉईंट आहे तिथे आम्ही सीसीटीव्ही फिट करणार आणि त्याचे थेट जे लाईव्ह प्रसारण ते SDMच्या ऑफिसमध्ये पण येईल, माझ्या ऑफिसमध्ये पण येईल. तर आम्हाला जर दिसला नाही त्यासाठी मॉनिटरिंग टीम पण 24 तास बसेल. मॉनिटरिंग टीमला जर असा दिसला की SST बरोबरपणे चेक नाही करत आहे तत्काळ ते तिथे फोन करते, रजिस्टर मध्ये पण नमूद करतील आणि त्यांना सांगतील की तुम्ही बारकाईने हे चेक करा. नंबर 1 हे झाला. नंबर 2 जे बँकच्या जे कॅश ट्रान्सफर आहे त्यावेळी त्यासाठी यावेळी एक ESMS सिस्टम इलेक्शन कमिशनने एक हे केलं आहे. त्यामध्ये कसं आहे की प्रत्येक बँकला आमचे 392 ना 396 बँक्स आणि त्यांचे ब्रांचेस ऑलरेडी ESMS वर त्यांचे ऑनबोर्डिंग झालेलं आहे. आता कुठल्याही बँकला ATM पासून कॅश ट्रान्सफर करायचे, ATM मध्ये भरण्यासाठी ट्रान्सफर करायचे किंवा हा बँक पासून दुसऱ्या बँकला पैसे घेऊन जायचे
तर त्यांना ऑलरेडी ते ESMS वर त्यांची माहिती द्यावी लागेल. जे माणस गाडीमध्ये जो माणस आहे, ज्या गाडीमधून जे कॅश जात आहे, तो गाडीमध्ये एक ऑथराइज माणूस असला पाहिजे, त्याच्याकडे एक ऑथरायझेशन लेटर असला पाहिजे, त्याच्यावर एक QR कोड असेल. SSTच्या पोर्टच्या माणूस ते स्कॅन करेल आणि जर तो ओके आहे तर त्याला काहीच हरकत नाही. जर ओके नसेल तर कॅश सीज होईल. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत CBSE पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.